नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रियाने अर्जुन सायली यांना एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं, कारण तिला काही करून अर्जुनच्या आयुष्यातून सायलीला बाजूला करायचं असतं आणि स्वतःला आता अर्जुनच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करायचा असतो. सुभेदारांची सून होण्याचं प्रियाचं स्वप्न अर्धवट राहिल्यामुळे तिला आता काही करून ते स्वप्न कसं पूर्ण करता येईल त्याकडे तिचा कल असतो आणि ती पूर्ण प्रयत्न करत असते पूर्णाजीला, कल्पनाला, प्रताप काकांना इम्प्रेस करण्यासाठी. पण इथे बाकीचे तरी कुणी इम्प्रेस होत नाही. मात्र पूर्णाजीच्या मनामध्ये आता विचार आलेला असतो. अर्जुनचा एकटेपणा तिला दिसत असल्यामुळे ती आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा विचार करत असते. तेव्हा पूर्णाजी जेव्हा हा निर्णय सगळ्यांना सांगते तेव्हा अर्धे लोक खुश झालेले असतात तर अर्धे लोक खूपच जास्त दुःखी झालेले असतात. पूर्णाजीने परस्पर अर्जुनला न विचारता घेतलेला हा निर्णय असतो. त्याला तर त्याबद्दल काही माहितीच नसतं. पण आता एक जबरदस्त ट्विस्ट येतो जेव्हा गुरुजींना पूर्णाजीने बोलावलेलं असतं आणि अर्जुनची आणि प्रियाची पत्रिका इथे गुरुजींना दाखवली जाते. तेव्हा मात्र इथे गुरुजींनी आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो आणि ती गोष्ट म्हणजे अर्जुनच्या कुंडलीमध्ये फक्त एकाच लग्नाचा योग आहे आणि जर त्याचं दुसरं लग्न झालं ते सुद्धा जबरदस्तीने, तर मात्र त्याचं हे लग्न सक्सेसफुल राहणार नाही आणि त्या लग्नामुळे त्याच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतं. हे गुरुजींनी आता सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं की अर्जुनच्या पत्रिकेमध्ये इथे दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे आणि जर तरीसुद्धा त्याचं लग्न तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध केलं तर हे लग्न पूर्ण होणारच नाही आणि त्याच्या जीवावरती सुद्धा बेतेल. तेव्हा तुम्ही त्याचं दुसरं लग्न लावू नका, कारण त्याचं आधी एक लग्न झालेलं आहे. तेव्हा प्रियाला खूपच जास्त राग येतो. पण आता सत्य घटना इथे गुरुजींनी पूर्णाजीला सांगितलेली असते. त्यामुळे इथे सुभेदारांचा नाईलाज होतो. पूर्णाजी आणि कल्पना या दोघींच्या लक्षात आपली चूक येते की अर्जुन खरं बोलत होता, सायली खरं बोलत होती की त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळेच अर्जुनचं पहिलं लग्न झाल्यामुळे त्याच्या इथे पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग नाही आहे आणि अर्जुनची अवस्था दोघींना आता अजिबातच बघवत नाही आणि म्हणून सायलीच्या समोर आता सगळे सुभेदार गुडघे टेकतात आणि तिला मानाने घरी आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतात. अर्जुन सायलीला एकत्र येण्यामध्येच त्यांचं आणि आपलं भलं आहे हे पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनाही कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता पुन्हा एकदा सायलीला घरी आणण्याची तयारी दोघींनी केलेली असते. पण इथे अचानक असं काय घडतं की पूर्णाजीला अर्जुनचं प्रियाबरोबर लग्न करावंसं वाटतं आणि गुरुजींना बोलवल्यानंतर या गोष्टीचा खुलासा कशा पद्धतीने होतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुनचा आता त्याच्या घरी सुद्धा सगळेजण राग करत असतात. इथे कल्पना, पूर्णाजी सगळेजण अर्जुनवरती रागवलेले असतात आणि सायलीवरती सुद्धा. तर मधुभाऊ सुद्धा अर्जुनवरती चिडलेले असतात आणि ते इतके चिडलेले असतात की अर्जुनला सांगत असतात की आता वकील म्हणून मला तुम्ही अजिबात नको. मी माझं वकीलपत्र आता दुसऱ्या वकिलांना द्यायचं ठरवलेलं आहे. तेव्हा अर्जुन नकार देत असतो. तो म्हणतो काही झालं तरीसुद्धा तुमची केस मीच लढणार मधुभाऊ, या सगळ्यातून मी तुम्हाला बाहेर काढेन. पण मधुभाऊंना अर्जुनचा राग आल्यामुळे ते नकार देतात. तेव्हा त्याला कळतं की इथे मधुभाऊसुद्धा माझ्यावरती किती रागवलेले आहेत. तेव्हा सायलीच्या आनंदासाठी तुम्ही आता या वकीलपत्रावरती सही करा आणि तुम्ही या केसमधून वकील म्हणून बाजूला व्हा असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा अर्जुन स्पष्टपणे नकारच देतो. तर सायली बाहेर थांबत सुद्धा नाही. तिने मधुभाऊंना वचन दिलेलं असतं की अर्जुन जर आला तर मी त्याच्याकडे पाठ फिरवेन, मी त्याच्याशी बोलणार नाही असं वचन मधुभाऊंनी सायलीकडून घेतलेलं असतं. त्यामुळे सायली अर्जुनजवळ काही बोलत नसते. अर्जुनला असं वाटतं की आता सायलीसुद्धा माझ्यापासून दूर जाते की काय आणि त्यामुळे त्याचं खूपच जास्त खच्चीकरण झालेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन आता मनामध्ये विचार करत असतो की सायली माझ्यापासून आता दूर गेली आणि ती पुन्हा माझ्याकडे परत येणार नाही. सगळेजणच आमच्यावरती रागवलेत. तेव्हा इकडे आता सायलीला तो खूपच जास्त मिस करत असल्यामुळे तो आता घरातल्या लोकांकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. तुम्हाला जे काय समजायचं आहे ते समजा, काय करायचं आहे ते करा. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो आणि एकटाच रूममध्ये तासनतास बसून राहत असतो. कामाकडे सुद्धा त्याचं पूर्वीप्रमाणे लक्ष नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की अर्जुनचा एकटेपणा मला बघवत नाही आहे आणि प्रियासुद्धा मध्ये मध्ये येऊन पूर्णाजीचे कान भरत असते की सायलीमुळे अर्जुनची ही अवस्था झाली. ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहे.
सायली कधी अर्जुनच्या लायकीची नव्हतीच, म्हणून तर तिने एवढा मोठा धोका दिला. हे सगळं आता प्रिया पूर्णाजी समोर बोलत असते. पूर्णाजीला सायलीचा अजूनच राग येत असतो. तेव्हा कल्पना म्हणते की असं काय नाही आहे, सायली तशी मनाने खूप चांगली आहे, पण ती एवढं मोठं खोटं आपल्याशी का बोलली ते मला कळत नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते तिला सवयच आहे गं मामी, चांगलं वागायचं आणि नंतरला आपले खरे रंग दाखवायचे. तेव्हा प्रिया म्हणते त्यावेळेला अर्जुनने जर माझ्याबरोबर लग्न केलं असतं तर निदान एवढा मोठा तुमच्याबरोबर धोका तरी झाला नसता. तेव्हा इथे पूर्णाजीच्या मनामध्ये विचार येतो की आता अर्जुनला असं एकटं ठेवण्यात काही अर्थ नाही. जर त्याचं प्रियाबरोबर लग्न झालं तर माझा अर्जुन सुधारेल आणि त्या सायलीला विसरेल. तेव्हा पूर्णाजीच्या मनात विचार येतो तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न करून दिलं तर तन्वी अर्जुनला या सगळ्यातून बरोबर बाहेर काढेल. तेव्हा इकडे पूर्णाजी कल्पनाजवळ आपल्या मनातला विषय बोलते. तेव्हा कल्पनाला खास हे काही आवडत नाही, कारण तिला तन्वी अर्जुनसाठी अजिबातच आवडत नसते आणि सुभेदारांची सून म्हणून सुद्धा ती योग्य नसते. त्याच्यामुळे कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, कारण मागच्या वेळेला जेव्हा अर्जुनने सायलीबरोबर लग्न केलेलं असतं तेव्हा कल्पना पूर्णाजीच्या खूप विरोधात गेलेली असते सायलीला घरची सून स्वीकारण्यासाठी. पण इथे आता तिचंच चुकलेलं की काय असं तिला वाटतं, कारण सायलीमुळे खूप त्यांना धोका मिळालेला असतो अशी त्यांची समज असते. तेव्हा कल्पना म्हणते ह्या वेळेला मी काही बोलणार नाही, पूर्णाई तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. तेव्हा पूर्णाई सुभेदारांच्या घरी तर सगळ्यांना सांगतेच, पण इथे किल्लेदारांना फोन करून आता घरी बोलावून घेते आणि म्हणते की महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा प्रतिमा रविराज काका घरी येतात आणि म्हणतात की काय बोलायचं आहे इथे पूर्णाई. तेव्हा गुरुजींना सुद्धा बोलावलेलं असतं आणि पूर्णाई म्हणते की मी असा विचार केला आहे की आपण अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न लावून दिलं तर अर्जुनसुद्धा सायलीला विसरून जाईल आणि या सगळ्या घटनेमधनं तो बाहेर येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. तन्वी अर्जुनला व्यवस्थित समजावून घेईल. तेव्हा प्रतिमा म्हणत असते अगं पण पूर्णाई असं काय बोलतेस तू, सायली खरंच खूप चांगली मुलगी आहे, आपण त्या दोघांना एक चान्स द्यायला नको का, घाई गडबडीत आपण हा निर्णय घेतोय असं मला वाटतं. तेव्हा रविराज काकांना मात्र हे खूप आवडलेलं असतं, कारण सुभेदार कुटुंब खूप चांगलं आहे आणि अर्जुनला सुद्धा रविराज काका ओळखत असल्यामुळे जर अर्जुनबरोबर प्रियाचं लग्न झालं तर त्यांना आनंदच होणार असतो आणि प्रियाला सुद्धा अर्जुन खूप आवडतो हे रविराज काकांना माहिती असल्यामुळे त्यांना हा निर्णय पटलेला असतो. पण प्रतिमाला हा निर्णय काही पटलेला नसतो. तेव्हा ती म्हणते की आपण एकदा अर्जुनजवळ बोलायला हवं, त्याचं काय मत आहे, कारण अर्जुन सायली एकमेकांवरती किती प्रेम करतात. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते की ते काही लग्न होतं का, ते कॉन्ट्रॅक्ट होतं, खोटं खोटं लग्न होतं, दोघेजणं खोटे नवरा बायको म्हणून एकत्र राहत होते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, ते काही खरं लग्न नव्हतं. ते म्हणतात की मंदिरामध्ये खरं लग्न केले म्हणून, पण आपण कसा विश्वास ठेवायचा. प्रतिमा म्हणते की ते दोघंजणं निदान खोटं तरी बोलणार नाही. त्यानंतर सगळ्यांचाच विचार लक्षात घेतला जात असतो. अश्विनला सुद्धा काही पटलेलं नसतं, चैतन्याला तर अजिबातच नाही, अस्मिताला तेवढा आनंद झालेला असतो, कल्पनासुद्धा मनातून अजिबात खुश नसते, प्रताप काकांना सुद्धा आनंद अजिबातच झालेला नसतो. बाकी इकडे रविराज काका, अस्मिता हे लोक तर खूपच जास्त खुश असतात आणि प्रियाचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. पण जेव्हा गुरुजी येतात आणि इथे आता प्रियाची नवीन जन्मकुंडली काढून घेतलेली असते आणि अर्जुनची सुद्धा जन्मकुंडली असते आणि या दोघांच्या पत्रिका गुरुजींना दाखवल्यानंतर गुरुजी अर्जुनची जेव्हा पत्रिका बघतात तेव्हा ते म्हणतात की मुलीची पत्रिका बघायची गरजच नाही आहे, कारण मुलाच्या पत्रिकेमध्ये स्पष्टपणे इथे दिसतंय की मुलाच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग फक्त एकदाच आहे आणि तुम्ही मला सांगा तुमच्या मुलाचं लग्न आधी झाले की नाही. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की लग्न झालं होतं, पण ते खोटं लग्न होतं, खरोखर त्याचं लग्न नाही झालंय. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, त्याच्या लग्नाचा योग फक्त एकदाच आहे आणि ते लग्नसुद्धा त्याचं झालंय आणि जर तुम्ही परत त्याचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न केलात, ते सुद्धा या मुलीबरोबर जिची ही पत्रिका आहे त्या मुलीबरोबर लग्न लावलं तर तुमच्या मुलाच्या जीवावरती बेतू शकतं आणि ही तुमची खूप मोठी चुकी होऊ शकते, कारण तुमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग नाही आहे, त्याचं लग्न एकच होणार आणि एकाच मुलीबरोबर होणार, दुसऱ्या मुलीबरोबर लग्न होणार नाही आणि तरीसुद्धा हे लग्न झालं तर तुमच्या मुलाच्या जीवावरती बेतू शकतं. तेव्हा इकडे आता गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की अर्जुनचं लग्न हे झालेलं आहे, तुम्ही दुसरं कुठल्याच मुलीबरोबर त्याचं लग्न करू नका आणि ह्या मुलीबरोबर तर अजिबातच नाही, योग जुळून येत नाही आहे दोघांचा सुद्धा.
तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळे म्हणतात याचा अर्थ काय समजायचं? अर्जुनचं आणि सायलीचं लग्न खरोखर झालंय का? चैतन्य म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरामध्ये देवा ब्राह्मणांच्या साक्षीने त्या दोघांनी खरोखर लग्न केलेलं आहे. आणि तुमचा जर विश्वास बसत नसेल ना तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथलं रजिस्ट्रेशन बघा. त्याच्यामध्ये दोघांनीही सह्या केलेल्या आहेत आणि त्या गुरुजींना सुद्धा मी इथे बोलावू शकतो. त्यांनी अर्जुन सायलीचं लग्न लावून दिलंय. तिथे जे गुरुजी होते त्यांना मी बोलू का? तेव्हा इथे पूर्णाजीची आता खात्री पटलेली असते आणि कल्पनाची सुद्धा. तेव्हा चैतन्य म्हणतो ते खोटं जरी असलं ना तरी लग्न खरं आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी फक्त सह्या केल्या होत्या, पण लग्न तर खोटं नसू शकतं ना पूर्णाजी. प्लीज तू जरा समजून घे त्या दोघांना. अर्जुनचा जीव तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे का? अर्जुनची अवस्था तुम्हाला दिसत नाही आहे का? सायली वहिनी घरात नाही आहे तर तो किती खचून गेला आहे. तो खातपीत नाही आहे, काम करणारा माणूस काम करत नाही आहे, केसेस घेत नाही आहे. तो फक्त वेड्यासारखा सायली वहिनीचा फोटो बघत मोबाईलमध्ये बसतो. तुम्हाला हे कळत नाही का की ते दोघंजणं एकमेकांशिवाय किती अधुरे आहेत? ते दोघे एकमेकांवरती किती प्रेम करतात. फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कागद बघितलात आणि सगळं काही विसरून गेलात. सायली वहिनी या घरासाठी किती करत होती सगळं तुम्ही विसरून गेलात का? अर्जुनची अवस्था तुम्हाला दिसत नाही? सायली वहिनी जेव्हा घरात होती तेव्हा तो किती हसायचा, सगळ्यांशी आनंदाने बोलायचा आणि आता काय त्यांनी अवस्था करून घेतली. दिवसभर तो तुम्हाला दिसत नाही. तेव्हा इथे कल्पनाला आणि घरातल्या सगळ्यांनाच आपली चूक कळलेली असते. पूर्णाजी म्हणते की नाही, मी माझ्या नातवाच्या जीवावरती काही येऊ देणार नाही. मग त्यासाठी मला सायलीची माफी मागावी लागली तरीसुद्धा चालेल. तेव्हा सगळे सुभेदार आता सायलीच्या समोर नतमस्तक होतात. म्हणतात की चला सायलीकडे जाऊया आणि आत्ताच तिची माफी मागूया. प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा अर्जुनबरोबर लग्न करण्याचा हा भंग झालेला असतो. तिचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. कारण प्रियाबरोबर त्याच्या पत्रिका तर जुळत नाहीच, गुण तर जुळत नाहीच, पण जर तिच्याबरोबर लग्न झालं तर अर्जुनच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे अर्जुनच्या जीवाची काळजी करता पूर्णाजी सायलीकडे जाते. सायलीची मनापासून माफी मागते आणि म्हणते की माफ कर, जे काही झालं ते झालं. तुम्ही दोघेजण आमच्याशी खोटं बोललात आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे सगळं घडलं. पण आता आम्हाला आमची चूक कळली. तुम्हाला दोघांना वेगळं करून आम्ही सुद्धा आनंदी राहू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा नाही. तेव्हा इथे पूर्णाजी आणि कल्पना सगळेजणच इथे सायलीला आता मानाने सुभेदारांच्या घरी अर्जुनची बायको म्हणून आणि सुभेदारांची नासून म्हणून घेऊन यायला तयार होतात. तर इथे प्रियाचा प्लॅन आता पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो आणि सायली आणि अर्जुन दोघेजण एकत्र आलेले असतात. आणि हे सगळं घडलेलं असतं ते पूर्णाजीमुळे, कारण तिनेच हा शेवटचा निर्णय घेतलेला असतो आणि सायलीला मानाने सुभेदारांच्या घरी आणून मानाने गृहप्रवेश हा झालेला असतो.